जय भीम इंडिया न्यूज़ में मैं पूनम काड़े आपका स्वागत करती हूँ। आइए नज़र डालते हैं कुछ खास खबरों पे। अमरावती के दरियापुर तालुका में शिवसेना तालुका अध्यक्ष गोपाल अरबट ने बीमा कंपनी के प्रतिनिधि को थप्पड़ जड़ दिया। किसानों को पिछले साल के फसलों का बीमा न मिलने कारण किसानों के साथ शिवसेना तालुका अध्यक्ष कृषि विभाग में जानकारी के लिए गए। उस वक्त वहाँ हंगामा हुआ। इससे किसान बहुत नाराज हुए और इस वक्त शिवसेना तालुका अध्यक्ष ने प्रतिनिधि को सीधे थप्पड़ मार दिया। इसके साथ फसल बीमा के सुविधा केंद्र जाकर कुछ लोगों ने तोड़फोड़ भी की। दर्यापूर तालुक्यातील सांगळूत एक गावातील मी शेतकरी आहे। मी 2 हेक्टरचा मुगाचा विमा काढला होता आणि उडदाचा काढला होता। 1 हेक्टरचा मुगाचा आणि 1 हेक्टरचा उडदाचा, पण 1 वर्ष उलटून सुद्धा पीक विमा मिळालेला नाहीये। 72 घंट्यात इन्शुरन्स क्लेम करायला सांगितला होता। आम्ही तहसीलदार, कृषी विभाग, त्याच्यानंतर विमा कंपनीकडे सतत पाठपुरावा केल्यावर सुद्धा आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत। आता पेरणीची वेळ आलेली आहे तरी हे शेतकऱ्यांची पीक विमा कंपनी एक प्रकारे थट्टा उडवत आहे। गेल्या वर्षी तूर, उडीद, सोयाबीनचे विमे काढलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं मागच्या वर्षी पावसामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे। त्या शेतकऱ्यांच्या विमा काढल्यावर आपल्या उडीद, मुगाची विम्याची भरपाई मिळण्यात यावी त्याकरता आम्ही यांना अनेक निवेदन दिले। आपल्या राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांना आम्ही स्वतः जे शेतीचं नुकसान झालं ते शेती आम्ही दाखवायला स्वतः कृषी मंत्री साहेबांना आणि जिल्हाधिकारी मॅडम, आपल्या जिल्ह्याचे जे जिल्हा कृषी अधिकारी त्यांना आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर नेलो। शेतीच्या मुगाचा आणि उडीदाचा एवढा अतोनात नुकसान झालं, त्या नुकसानाची आम्ही भरपाई करण्यासाठी 1 वर्षापासून यांच्या मागे लागलेलो आहोत। हे आम्हाला उडवाउडीचे उत्तर देऊन राहिले आणि वरून हे म्हणतात की आम्हाला जर शासनाने जर आम्हाला अनुदान दिलं नाही तर आम्हाला जो शेतकऱ्यांना विमा द्यायचा आहे तो द्यायला वेळ लागेल। म्हणून आम्ही त्यांच्या कानशिलात दिली की विमा आम्ही हा इको कंपनी इन्शुरन्स काढला, शासनाचा या विमा कंपनीसोबत कुठलाही संबंध नाही। यांनी शेतकऱ्याचे पैसे घेतले तसेच शेतकऱ्यांना भरपाई एवढीच आमची मागणी होती। सम्राट अशोक ब्रिगेड की स्थापना अकोला में की गई। प्राचीन बुद्ध सभ्यता और संस्कृति एवं बुद्ध विहार के लिए लड़ाई हम सम्राट अशोक ब्रिगेड की तरफ से करेंगे, ऐसी घोषणा प्राध्यापक विजय आठोले ने सरकारी सर्किट हाउस से आयोजित आज पत्रकार परिषद में कहा है। सम्राट अशोक का सम्मान हर जगह में होना चाहिए और हर सरकारी कार्यालय में सम्राट अशोक जयंती सरकार की तरफ से मनाई जानी चाहिए। सम्राट अशोक ब्रिगेड की स्थापना आज अकोला जिले में की गई है। प्राचीन बौद्ध सभ्यता, संस्कृति और बुद्ध विहारों के लिए ये लड़ाई हम यहाँ पे सम्राट अशोक ब्रिगेड के माध्यम से लड़ेंगे। सम्राट अशोक का सम्मान हर जगह होना चाहिए। उनकी जयंती सरकार की तरफ से मनाई जानी चाहिए। उसी के साथ जो मागासवर्गीय कम्युनिटीज़ है उनका जो सर्विस में का बैकलॉग है वो सरकार ने भरना चाहिए। जहाँ जहाँ भी अन्याय होगा वहाँ ब्रिगेड पहुँचेंगी और अकोला ज़िले में हर गांव में सम्राट अशोक ब्रिगेड की शाखा यहाँ पे बहुत ही जल्द हम बनाएंगे और इसके माध्यम से जो भी एजुकेशनल, सोशल, इकोनॉमिकल, कल्चरल जो भी इश्यूज़ है अम्बेडकरी मूवमेंट के, वो सभी मूवमेंट के इशू पर हम लड़ेंगे। जुलाई 2021 में महाड़ तालुका के तलिए गांव में कोंडलकर वाड़ी एक दुर्घटना में पूरी तरह से नष्ट हो गया था, जिसमें 87 लोग मारे गए थे और 66 घर दब गए थे। हालांकि इस गांव का अभी तक कोई पुनर्वास नहीं किया गया है। राज्य के आवास मंत्री जितेंद्र आवाड़ ने आज तलिए गांव का दौरा किया। उन्होंने माडा के माध्यम से शुरू किए जा रहे 271 घरों के कार्यों का निरीक्षण किया गया। एक तर पहिली गोष्ट मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की जमीन निवडताना ती योग्य जमीन निवडावी लागते। कारण का इथली जी जमीन आहे, नैसर्गिक जमीन जी आहे ती लाल मातीची आहे आणि जो धोका मागच्या वर्षी झाला तो मातीत असलेल्या घरांमुळे झाला। त्याच्यामुळे ती माती ढासळण्याचा संभव असतो। ह्याच्यामध्ये सर्व तज्ञांचं मत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणची जागा एकत्र करून 17 जवळजवळ 18 हेक्टर जागा घेतलेली आहे। 18 हेक्टर म्हणजे जवळजवळ 36, 40, 45 एकरच्या वरती जाईल। त्याच्यामध्ये 627 स्क्वेअर फीटचं घर आहे। 3-4 गुंठ्याचा अप्रॉक्सिमेट प्लॉट दिला जाईल, त्याला भिंती घातल्या जातील प्लॉटला
आणि प्लॉट त्यांचा मालकीचा केला जाईल. इथली पाणी व्यवस्था सरस्वती नदीतनं पाणी उचलणार आहोत आणि या गावाला स्वतंत्र पाणी पुरवठा देणार आहोत. बाकी अंगणवाडी आहे, खेळाचं मैदान आहे, जिल्हा परिषदेची शाळा असेल, इथे मंदिर असेल, एक बौद्ध विहार असेल, समाजाच्या राहणीमानाला उपयुक्त असं गाव निर्माण केलं जाईल. त्याला कोकणाची छाप असेल, पूर्ण आच्छादित असेल, ते पूर्ण हिरवगार गाव दिसेल. म्हणजे वरनं कोणी गेलं हेलिकॉप्टरमधनं त्याला गाव दिसणारच नाही, त्याला वाटेल की हे जंगल आहे. अशी योग्य पुनर्वसन आणि माझं असं मत आहे की उगाच खोटं दिवाळीत देऊ वगैरे दिवाळीत होणार नाही, पण ह्या म्हणजे पुढच्या पावसाळ्याच्या आत हे सगळं संपलेलं असेल. कारण का रस्ते करायचे आहेत, घरं व्यवस्थित, घराचा जोथा बांधायचा आहे. आत्ता कुठे ते घरांचं खालची जमीन तपासून योग्य ठरवण्यात आली आहेत. आता घरांचं काम सुरू होईल. मागची जी जमीन निवडली होती त्याच्यातली 5 हेक्टर जमीन अशी होती जी वाहून गेली असती, ती काढून घेतली आणि त्याच्याऐवजी नवीन जमीन घेऊन आता त्याच्यामध्ये काम सुरू केलं. कोतली ग्राम पंचायत में पंजीकरण के लिए दिया हुआ स्टैम्प पेपर गुम होने की घटना सामने आई है. फिलहाल रमाई और पंतप्रधान आवास योजना से घरकुल बड़े पैमाने में मोताला तालुका में योजना शुरू है, पर कोतली यहाँ जो नागरिक पेंशन धारक और आरसीसी मकान धारक है, सिर्फ ऐसे ही नागरिकों को घरकुल का फायदा मिलेगा. जिन नागरिकों को घरकुल की ज़रूरत है उन्हें घरकुल नहीं मिलता, इसलिए प्रशासन ने कोतले यहाँ के ग्राम पंचायत में ध्यान देकर उन पर कार्रवाई करे, ऐसी नागरिकों की मांग है. रहिवासी असून मी नोंदणीसाठी दिलेला स्टॅम्प पेपर गाळ झाल्याची घटना कोथळी ग्रामपंचायतमध्ये घडाली व सध्या कोथळी गावामध्ये रमाई व पंतप्रधान आवास योजनेचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलाची योजना चालू असून कोथळी गावामध्ये जी लोक पेन्शनधारक, नोकरीधारक व आरसीसी मकानधारक अशा नागरिकांना लाभ मिळत असून प्रशासनाने या ग्रामपंचायतीवर लक्ष द्यावे आणि योग्य ती कारवाई ग्रामपंचायतवर करावी. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. बाबू बुकला कोरकू ने जमीन पर कब्जा नहीं किया था. बाद में उसके उत्तराधिकारी राजाराम बाबू कोरकू ने वही कब्जा बरकरार रखा. बाद में चूंकि राजाराम के उत्तराधिकारी रेटीलाल राजाराम कोरकू के पास जमीन का कब्जा था, बोर्ड ने पुराने गैर अधिभोगियों को जमीन का पट्टा दिया और उन्हें कानूनी पट्टाधारकों और अधिकृत कब्जाधारियों के रूप में नियमित किया. इस बात पर ग्राम सचिव ने उत्तराधिकारी रेटीलाल राजाराम कोरकू कानूनी तरीके से बराबर है ऐसा तहसीलदार को पत्र लिख के कहा है और ग्राम नमूना 7 में उनका प्रवेश वैध है ऐसा भी लिखा हुआ है. महाराष्ट्र शासन महसूल आणि वन विभाग भूदान यज्ञ मंडळाकडून आमचे रेतीलाल राजाराम कोरकू यांना वारसा हक्काने त्या मंडळाने सदर जमिनीचा ताबा दिल्यामुळे सदर जमिनीचा पट्टा भूदान मंडळाकडून त्यांना कायदेशीररित्या अधिकृत ताबेदारक म्हणून नियमित केला आहे. त्याबाबत भूदान यज्ञ मंडळाचे सचिव यांनी गाव नमुना 7 मध्ये असलेली नोंद त्यांची कायदेशीर आहे अशा पद्धतीचा आदेश तहसीलदार संग्रामपूर यांना देण्यात आला असून त्या सदर प्रकरणामध्ये गट नंबर 103 क्षेत्र 1 हेक्टर 73 जमीन ही अधिकृतरित्या रेतीलाल राजाराम कोरकू मावस्कर यांच्या नावाची आहे. संगणकीय सातबारासुद्धा त्यांच्या नावाचा आहे, परंतु हेतू पुरस्कार गांधी परिवाराकडून त्यांना वेळोवेळी मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास देण्याचं काम इथं चालू आहे. अनुसूचित जमातीपैकी कोरकू समाजाच्या कुटुंबाला असा हेतू पुरस्कार त्रास जर पुन्हा भविष्यात होत असेल
तर मी भाई जगदीश कुमार इंगळे संविधानात्मक मार्गानं दलित पॅंथरच्या वतीने संबंध महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इथे देत आहे. उद्या मी जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम यांची स्वतः भेट घेऊन यांच्यावर जो काही पुन्हा अपील करून यांची जी काही मानसिक छळ चालू आहे, मानसिक छळ सुरू आहे, हा छळ थांबला पाहिजे. कायमस्वरूपी भूदान यज्ञ मंडळाने दिलेल्या अधिकारानुसार त्याची 7/12 नोंद आहे आणि ती नोंद कायम राहिली पाहिजे. त्याच्यावर कुठल्या प्रकारचे अपील चालवण्यात येऊ नये अशा पद्धतीचा इशारा मी या पत्रपरिषदेतून देत आहे. जय भीम, जय बिरसा. कोल्हापुर मंगलवार पेट यहाँ के विवा हार्ट केयर एंड नर्सिंग होम हॉस्पिटल का उद्घाटन रविवार 12 जून शाम 5 बजे आरोग्य मंत्री राजेंद्र पाटिल और राज्य नियोजन मंडल के अध्यक्ष राजेश क्षीरसागर इनके हाथों किया जाएगा. इस बात की जानकारी हॉस्पिटल के डॉक्टर रमेश माड़कर इन्होंने पत्रकार परिषद में दी. जानेवारी 2019 पासून विवा हार्ट केअर या नावाने पिढी आणि कार्डिओलॉजी चे युनिट कंकाळा येथे चालवत आहे गेल्या 3 वर्षापासून. त्यासोबत मी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर या ऑपरेशन्स सिद्धगिरी हॉस्पिटल, KPC आणि डायमंड हॉस्पिटल या 3 हॉस्पिटलमध्ये करत आहे. आता मी या OPD सेवेचं किंवा OPDचं एक्सपान्शन करून नवीन हॉस्पिटल तयार करत आहे आणि आम्ही विवा हार्ट केअर आणि नर्सिंग होम याचं नाव ठेवलं असून हे आम्ही बेलबागेमध्ये मंगळवार पेठ येथे चालू करत आहे. याचं उद्घाटन रविवारी दिनांक 12 जून रोजी सायंकाळी 6 नंतर नियोजित केलेलं आहे उद्घाटन. आणि या उद्घाटनाचे शुभहस्ते आम्ही करणार आहोत माननीय नामदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, जे माननीय आरोग्य राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आणि माननीय आमदार श्री राजेश क्षीरसागर साहेब, जे अध्यक्ष आहेत राज्य नियोजन मंडळाचे, यांच्या शुभ हस्ते आपण या हॉस्पिटलचं उद्घाटन करणार आहे. आणि या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आपल्याकडे प्रमुख पाहुणे असणार आहेत माननीय खासदार श्री धैर्यशील माने साहेब आणि माननीय खासदार श्री संजय मंडलिक साहेब. सोबत त्यावेळी प्रमुख पाहुणे असणार आहेत श्रीमती जयश्रीताई जाधव आमदार, माननीय आमदार ऋतुराज पाटील, माननीय आमदार राजेबाबा आवळे आणि माजी आमदार श्री सुजित मिंचेकर डॉक्टर साहेब. आणि त्यामध्ये अजून प्रमुख उपस्थितीमध्ये प्रमुख पाहुणे आहेत माननीय श्री महेश जाधव, शारंगधर देशमुख, श्री विजय सूर्यवंशी, श्री दीपक थोरात, माननीय श्री नियाज खान आणि आदिल फरास. तर कार्यक्रमाचं स्थळ असणार आहे रविवार दिनांक 12 जून रोजी सायंकाळी 6 वाजता बेलबाग मंगळवार पेठ येथे मंगेशकर नगर स्वयंवर मंगल कार्यालया शेजारी जे जुने डॉक्टर ND भोसलेंचे हॉस्पिटल होते, त्याच हॉस्पिटलमध्ये आम्ही हे नवीन हॉस्पिटल चालू करीत आहोत. जिस प्रकार राणा दंपत्ति ने उद्धव ठाकरे इनके घर के बाहर हनुमान चालीसा का पाठ करने का फैसला किया था, उसी प्रकार भीम आर्मी ने संविधान पढ़ने का फैसला किया है. राणा दाम्पत्य अमरावती में प्रवेश होने के बाद अंबेडकर चौक में हनुमान चालीसा का पाठ करने का फैसला किया है. इससे भीम अनुयायी के भावना को ठेस पहुंची और इसीलिए राणा दाम्पत्य के निवास स्थान के बाहर संविधान पढ़ने का फैसला भीम आर्मी ने किया है. मी रितेश तेलमोर, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष. आजच्या तारखेत सकाळी 11 वाजता सौ नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या दालनासमोर आम्ही संविधान उद्देशिकाचे विषयावर ठामपणे आम्ही या विषयावर ठाम आहे व आज सकाळी आम्ही हा विषय ठामपणे सांगतो तुम्हाला का आजच्या तारखेत आम्ही हा विषय ठामपणे आम्ही संविधान पठण करणार म्हणजे करणार. छात्र नेता अर्जुन लोनारे को अकोला जिले के अकोट, तेलारा, मुर्तिजापुर, बालापुर और पाटूर तालुका के छात्रों से शिकायत मिली थी. इस तालुका के छात्रों को हर महीने शिक्षा के लिए ठाणे जाना पड़ता है. यात्रा के दौरान उन्हें बेवजह कष्ट उठाना पड़ता है. इसके लिए राकापा छात्र कांग्रेस अकोला महानगर व्यक्तिगत रूप से अकोला बस डिपो में गया और अकोला बस डिपो से ठाणे बस सेवा जल्द से जल्द शुरू करने का अनुरोध किया. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडे अकोला, अकोट, तेलारा, बाळापूर आणि मूर्तिजापूर येथील विद्यार्थ्यांची तक्रार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला आलेली आहे. यामध्ये असे निवेदन देण्यात आलेले आहे की
अकोला अकोट ते ठाणे ही बससेवा सुरळीत नसून ही बससेवा सुरळीत करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही. आता हे जे बससेवा आहे हे बससेवा सुरळीत नसून विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अकोला तालुक्यातील, मूर्तिजापूर तालुक्यातील व अकोट तालुक्यातील आणि तेल्लारा तालुक्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी ते ठाणे त्यांचे गावापर्यंत येणे जाणे करत राहतात. तरी ही तक्रार आमच्याकडे आले असता आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे संपूर्ण कार्यकर्ते अकोला आगार व्यवस्थापक साहेबांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये अकोला अकोट ते ठाणे ही बससेवा लवकरात लवकर सुरळीत करण्यात यावी व नियमित चालावी असे निवेदन देण्यात आले. जर ही बससेवा नियमित सुरू न झाल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस STचा रस्ता रोको आंदोलन करणार, याचे पण त्या निवेदनामध्ये नमूद केलेले आहे. धन्यवाद. आज के लिए बस इतना ही. देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़.